नमस्कार मंडळी, आज ना मंडळी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे, ते पण शेंगदाण्याच्या कुटामध्ये बनवलेली आहे। रसरशीत झालेली आहे, बघू शकताय तुम्ही। संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी असा झणझणीत बेत तुम्ही बनवू शकताय। अप्रतिम आणि अतिशय पौष्टिक असा बेत आहे किंवा ही भाजी खूप पौष्टिक आहे, याचं सूप वगैरे बनवतात, पण आज मी इथं भाजी बनवलेली आहे। मस्त बेत झाला होता झणझणीत चमचमीत बनवण्यासाठी। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काही टिप्स आहेत त्याच्यामध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। मी अगोदर शेंगा उकडून घेतल्या नाहीत, तर आता इथं बेसिक मसाला बनवणार आहोत किंवा साधा सोपा मसाला बनवणार आहोत। असं खोबरं मी काळं करून घेतलेलं आहे गॅसवर आणि शेंगदाणे खमंग असे भाजून घेतलेले आहेत। आता शेंगदाण्याच्या कुटामध्ये ही भाजी बनवायची आहे मला, तर शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचा आहे, डाग पडेपर्यंत आतून सुद्धा शेंगदाणा असा खमंग भाजला पाहिजे। आता इथं मी कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे। आता खोबरं सुद्धा मी इथं वाटून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट सुद्धा, हे झाली पूर्वतयारी। आता आपण इथं शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत, याला अगोदर उकडून घेतलेल्या नाहीत किंवा शिजवून घेतलेल्या नाहीत। काही लोक कसं करतात, 50% अगोदर शेंगा शिजवून घेतात आणि मग तडका देतात, पण मी तसं केलेलं नाही या ठिकाणी। तर बघू शकता वरची साल अर्धीवट काढून घेतलेली आहे शेवग्याच्या शेंगावरची। आता इथे कढई गरम करायला ठेवली होती, कढई गरम झाल्याच्या नंतर आता इथं तेलाच्या पळीने अंदाजे 1-2 पळ्या तेल मी याच्यामध्ये ओतून देत आहे। तर बघू शकताय तेल मस्त असं गरम झालं की मग याच्यामध्ये पाव चमचा इतकं जिरं घालून घ्यायचं आहे, तर पाव चमचा इतकी मोहरी घालून घ्यायची आहे आणि मस्त असं तडतडू द्यायचं आहे थोडंसं तेलामध्ये। मग लगेच कढीपत्त्याची पानं घालायची आहे। कढीपत्त्याची पानं तडतडली की मग याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा मी कापून घेतला होता बारीक, तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। चव छान येते कांद्याने या भाजीला, फोडणीमध्ये कांदा नक्की घाला। तर बघू शकताय आता परतत राहायचं आहे सतत, याला कमीत कमी 1 ते 2-3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे याला। तर बघू शकताय हलका गुलाबी रंग आला की कांद्याला मग आपण जे खोबरं वाटून घेतलं होतं मिक्सरला बारीक, ते घालून घ्यायचं आहे। तर खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही बघू शकताय, वाटी होती माझी खोबऱ्याची, ती अख्खी वाटून घेतली होती भाजून आणि ती अख्खी याच्यामध्ये टाकून दिलेली आहे। तर बघू शकताय परतत राहायचं आहे, हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला परतत राहायचं आहे। तर बघू शकताय मस्त असं 1-2-3 मिनिटं परतून घेतलं की हलका ब्राऊन कलर आलेला आहे। काही बेसिक मसाले वापरलेले आहेत त्याच्यामध्ये, जे घरात आपल्या मसाला डब्यामध्ये अवेलेबल आहेत तेच याच्यामध्ये वापर केलेला आहे मसाल्यांचा। बघू शकताय मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपल्या खोबऱ्याला ब्राऊन कलर मस्त आला की चव छान लागते या भाजीची। तर सतत मीडियम गॅस करून परतत राहायचं आहे आपल्याला आणि ह्याचा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे या खोबऱ्याला। तर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि मग आपण आपले मसाले घालून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून मसाले आपले करपले नाही पाहिजेत। तर बघू शकताय मोठा 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे। तिखट अनुसार आपल्याला जे लाल तिखट असतं आपलं बेसिक मसाला घरातला, तो घालून घ्यायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं मी काळा मसाला घातलेला आहे वर्षभराचा साठवणुकीचा, आणि इथं गरम मसाला घालून घेतलेला आहे पाव चमचा, आणि इथं पाव चमचा इतकी हळद घालून घेतलेली आहे। मस्त एकजीव करून घ्यायचा आहे। तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून झालं की 1 मिनिट असं याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातला कच्चेपणा तिखटामधला गेला पाहिजे किंवा मसाल्यांमधला मस्त असं मिक्स झाला पाहिजे मसाला। तर बघू शकताय मस्त असं मसाला मिक्स झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये शेंगा टाकून द्यायच्या आहेत आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकता मी याच्यामध्ये पाणी ओतून घेत आहे। तुम्हाला कितपत पाणी पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये ओतू शकताय, म्हणजे किती भाजी लागणार आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकताय। मी इथं अर्ध्या तांब्याच्या जास्तच थोडंसं पाणी ओतून दिलेलं आहे, कारण आपण अगोदर शेंगा शिजवून घेतल्या नव्हत्या। तर आत्ता आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत, कमीत कमी 10 मिनिटं तरी हे शेंगा शिजवायच्या आहेत त्याच्यामध्ये। तर आता इथं बघू शकताय मी लसूण वाटून घेतलेलं ते घालून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि मस्त असं आता
शिजवून घ्यायचं आहे। कमीत कमी 8 ते 10 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकताय अर्धवट झाकण ठेवून मी शिजवून घेत आहे। या ठिकाणी बघू शकताय मस्त असं शिजत आहे आपली भाजी आता। आणि शिजली कशी ओळखायचं तर शेंग एक दाबून बघायची, जर मऊ लागली की मग ओळखून जायचं की ही भाजी आता आपली शिजून झालेली आहे। अर्धीवट भाजी शिजून झाली की याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जे आहे ते ओतून द्यायचं आहे। अर्धीवट भाजी शिजल्याच्या नंतर अगोदर शेंगदाण्याचं कूट टाकलं तर खाली चिटकू शकतं। तर बघू शकताय मस्त असं शेंगदाण्याचं कूट टाकून दिल्याच्या नंतर एकजीव करायची आहे भाजी आपल्याला। आणि मस्त आता परत अर्धीवट भाजी शिजली होती, आता पूर्णपणे भाजी शिजवून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त अशी एक शेंग मी दाबून बघत आहे या ठिकाणी। आता कमीत कमी 8 ते 9 मिनिटं झालेले आहे। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मस्त असं कट आलेलं आहे किंवा तर्री आलेली आहे वरती। तर अप्रतिम चवीची भाजी आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय। बघू शकताय मस्त असा बेत झालेला होता माझा। तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। बघू शकताय किती छान भाजीला तर्री सुद्धा आलेली आहे या ठिकाणी। आणि चव तर खूप छान लागते, भातासोबत तर अप्रतिम लागते ही भाजीचा रस्सा आणि ही भाजी खायला। तर भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत खावा। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।